जय भीम आला होता म्हणून त्याला मारलं आणि त्या मुलीनं तिच्या बॉडी संग लग्न केलं. गुन्हा त्याचा पण होता, त्या मुलीचा पण होता. मुलगा जीवानं चालला गेला, मुलगी अजून जिवंत आहे. आज ना उद्या तिला दुसरा यार का मिळणार, धगड्या भेटणार. पण ज्या मायबापाचा लेकरू गेलं त्या मायबापाला डबल मुलगा भेटणार नाही दादा. अशीच घटना महाराष्ट्रातच नव्हे तर बाहेर ठिकाणी पण आहे. आणि जय भीमवाल्या लोकांचा राग करतात असे काय गांडे लोक, नराधम लोक, मनुवादी लोक, सवर्ण लोक, जातीमुळं त्या मुलाला मारण्यात आलं. मी याचा जाहीर निषेध करतो. जोपर्यंत त्याच्या घरच्या लोकांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत माझा व्हिडिओ बनतच राहील. आणि त्या मुलीला दगड्या भेटणार, त्या मुलीनं तिच्या प्रेससंग लग्न केलं, तिच्या बॉडीसंग लग्न केलं, ते का तिच्या 3 ते 4 दिवसानं भूत निघून जाणार, उडून जाणार हवेत, प्रेम विसरून जाणार. ते तिच्या मायबापाच्या घरी जाईन आणि लग्न करणार ते. पण माझं म्हणणं एकच आहे, ज्या नराधमानं त्या लेकराचा जीव घेतला त्याला कडक ते कडक सजा झाली पाहिजे. आणि त्या मुलीला माझं एकच म्हणणं आहे आणि महाराष्ट्रातल्या मुलींना माझं एकच म्हणणं आहे, प्रेम करायच्या वेळेस आपल्या मायबापाला विचारायचं काही याच्या संग झोपू का नाही झोपू, कारण हा जातीचा वेगळे आहे. याच्या संग संबंध ठेवू का नाही ठेवू, हा वेगळ्या जातीचा आहे. आपल्या मायबापाला विचारायचं, तेव्हा त्याच्यासंग संबंध ठेवायचे, तेव्हा त्याला बॉयफ्रेंड बनवायचं, त्याच्याशी प्रेम करायचं. अन्यथा आपल्या मायबापाच्या मनानं लग्न करायचं. कारण जीवन अनमोल आहे. कारण तो माणूस पोहरून नव्हता पडला, आईच्या पोटातूनच जन्म घेतला होता. जसा त्या घेतला तशा त्या मायले कळा आल्या होत्या, तशा तिच्या मायले कळा आल्या होत्या. तो पण तिच्या मायचा काळजा तुकडा होता, तर तशी तू पण आहे. समजलं काय? आता न्याय कधी भेटणार या परिवाराला, मुलगा कधी वापस भेटणार हे मला ठाऊक नाही दादा. पण त्याच्या परिवाराला न्याय भेटणार म्हणजे भेटणार. हा युवराज डोंगरेचा वादा आहे. जय भीम, नमः बुद्धाय.